गली गली में रहा है वंदे वंदे जय जवान जय जवान जय किसान। Today is 15 August. We are celebrating Independence Day. I wish you all a very happy Independence Day. Independence Day is a national festival of India. We got freedom on this day. We remember our freedom and on this day. I am proud to be an Indian. Hello, my thank you very much. Thank you so much for this chance. राईट एक एक आओ अभी एकाने का निघा हळूहळू चला फोटो काढते हा चला चल या या निघा 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 हळू हळू असं नाही हो यहाँ अपनी भी थोड़ी अदा थोड़ा अंदाज है। हम पे डालो चाहे जितना जोर लगा लो सबसे आगे होंगे। शिवाय स्वातंत्र्य दिवसाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। खरं तर आज नाही का 80 वर्षानंतर काही वर्षानंतर आपल्या शाळेमध्ये कल्चरल ऍक्टिव्हिटीज तिथे केल्या। कितीतरी वर्षाच्या पहिल्या झाल्या होत्या आहे का नाही, डान्स असो स्पीच देणं असो, एक 10 वर्षाच्या पहिल्या होतं असं, नंतर आता झालं। खरं तर नाही का आम्ही स्वातंत्र्य दिवसाच्या बद्दल नाही का स्वातंत्र्याबद्दल बोललो तर छान पाहिजे थोडं। आज 80 वर्षापूर्वी भारत देश कसा होता त्याच्याबद्दल थोडं 1-2 मिनिट बोलू। आणि 80 वर्षा पहिलं नाही का स्वातंत्र्य कोणाच्या अधीन होते, इंग्रजाच्या अधीन होते। इंग्रजात म्हणजे ब्रिटिश काळामध्ये नाही का होते, ब्रिटिशांचं शासन होतं सांगता येईल तर किती 15 ऑगस्ट 1947 भारत देश आझाद झाला। पण आझाद झाला तर नुकताच झाला का, नुकताच नाही झाला ना। भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, सुभाषचंद्र बोस या सगळ्यांना बलिदान दिलं आहे ना। सुभाषचंद्र बोसला नाही का भारत देशामध्ये जाऊन नाही का त्यानं सुभाष आझाद हिंद फौजची स्थापना केली भारत देशामध्ये जाऊन। कोणासाठी, भारताला स्वातंत्र्य यासाठी भारत देशामध्ये जाऊन नाही का काय केला, फाईट केला। आणि सुभाषचंद्र काय म्हणते भगतसिंग किती वर्षाच्या वयामध्ये नाही का त्यांना फाशीवर चढला। भगतसिंग, सुखदेव, राजगुरू त्यांचं वय पण नाही का आपल्या वयापर्यंत होतं, 23 वर्षाच्या वयामध्ये त्यांना फाशीवर चढला। बरोबर, किती वर्ष, 23 वर्ष वय। तेले मोबाईल पाहता होता ना का होता, तेले नाही का सगळं काम करायचं होतं का नाही तर, पण ते कासाठी होतं त्यांच्या माइंड मध्ये विचार होतं एक स्वातंत्र्य पाहिजे भारताले स्वतंत्र पाहिजे। त्यांच्या पूर्ण अख्खं जवानी नाही का काट्यामध्ये घालून टाकली त्यांच्या घरी काही कमी नव्हतं, तरी पण नाही का भगतसिंगले म्हणते का मी जेलमध्ये जाऊन एकदा म्हणते त्यांच्या आई वडील बाहेर घेऊन तर तुला मी बाहेर काढतो, नको मला काही काम नाही, मी 23 वर्षांना पुन्हा येईन का भारताला पुन्हा स्वातंत्र्य करीन।
नंतर झालं आणि तसंच झाल्यानंतर नाही का 1947 15 ऑगस्ट 1947 ते भारत स्वतंत्र झाल्यावर पहिला प्रधानमंत्री कोण? पंडित जवाहरलाल नेहरू. आज नाही का आम्ही म्हणतो स्वातंत्र्य झाला हा गोष्टी कोणाला माहिती पाहिजे आहे ना. पंडित जवाहरलाल नेहरू पहिला प्रधानमंत्री जानेवारी 26 1950 नाही का डॉक्टर राजेंद्र प्रसाद नाही का पहिला राष्ट्रपती झाला आहे ना. पहिला राष्ट्रपती झाला. नंतर त्या भारताला नाही का समोर नेण्याच्या प्रक्रिया तिने चालू केली. आज आपण 80व्या वर्षामध्ये 80व्या वर्ष आम्हाला स्वतंत्र झाला. आम्हाला बी नाही का काही गोष्टी माहिती पाहिजे. आज तर नाही का त्या गोष्टीची गरज नाही. आपल्याला फाईट करायची गरज आहे का? आम्हाला कुणाच्या सोबत नाही का जाऊन ब्रिटिशच्या ह्याच्यामध्ये तर नाहाव. आज पाहिजे पोरायले एज्युकेशन, शिक्षण. मग मास्तरच सांगाल का शाळेत? मास्तरचंच काम हो का? शाळेमध्ये शिकवायचं काम फक्त मास्तरचंच हो का? आपलं नो का? विद्यार्थ्यांनी सुद्धा आणि सरपंच मेंबर सुद्धा सर्व गावकऱ्यांना सुद्धा नमस्कार. आमच्या गावामध्ये साधनं आपण मेहनत केल्याबद्दल मुलांना आपल्या गावात शाळेमध्ये टाकल्या याच्याबद्दल आपल्याला सगळ्याला आनंद खुशी आल्याबद्दल इथून सर्वांना त्या मुलापासून पाहून आता सुद्धा इंग्लिश मीडियम शिकवल्याबद्दल सर्वांना माझ्याकडून धन्यवाद. स्वातंत्र्य दिनाची नमस्कार. भारत देशाको स्वातंत्र्यामध्ये हिच्याबद्दल का नाही आपण त्याचे लक्ष ठेवायला पाहिजे. 8 दिवसाला 6 लोन भेटू शकतात का? आमची मुलं अशी आहे का तशी आहे? शिक्षण प्रायव्हेट पेक्षा गव्हर्नमेंट छान आहे. एक कसा आहे डान्स किंवा कोणी असो की आपण एक 5-10 मुलं सुद्धा पाहिजे होते शाळेमध्ये. आज आपल्याला 30 मुलं पाहायला भेटत आहे. 30-35 मुलं पाहायला भेटत आहे. 4 जण लोक 50 लोक आहे. आई बाबा सगळ्याचे, दादी असू दे, दादाजी असू दे, कोणी असू दे. आज आपण एवढे लोक होत आहोत म्हणजे आज उन्नती कशी आहे कापसाची या धन्यवाद करून मी सांगतो. आमच्या मुलाबाळावर सगळ्यावर मस्त लक्ष असे ठेवा. मस्त उन्नती द्या. तुमचे धन्यवाद. धन्यवाद.